राजकारण कसंही असलं तरी मतदान केलंच पाहिजे असं आवाहन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केलं। आपल्या जीवनात अनेकदा मतदानाचा हक्क बजावलेल्या बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी। आज आपल्याबरोबर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आहेत। ते आज 95 वर्षांचे आहेत। त्यांनी अनेक राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतरं पाहिली आहेत। सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकींचं वारं सुरू आहे आणि याबाबतच आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, सर्वात प्रथम तुम्ही मतदान केव्हा केलं होतं? तेव्हाची राजकीय परिस्थिती काय होते, राजकारणी कसे होते आणि मतदारही कसे होते? मी पहिलं मतदान केलं ते पुणे नगरपालिकेच्या निवडणुकीत आणि त्यावेळेला लोकांना बहुतेक ह्यात फारसा काही रस नव्हता। फार मागं होता देश, आजच्यापेक्षाही त्यावेळेस जास्त मागं होता। पण मला असं वाटतं की प्रत्येकानं मतदान केलंच पाहिजे। सर, तुमच्या स्वातंत्र्याच्या पूर्वीचा जन्म आहे, त्यावेळी एक देशभक्तीचं एक वातावरण होतं। आता पूर्वीपेक्षा आताचा जो समाज आहे तो अधिक कलुषित झालेला आहे, त्यांच्या भावना किंवा विचार चालायचंच। बाल्यावस्थेमध्ये लहान मुलं जरा वेडीवाकडी खेळतात, नाचतात, खेळू दे ना, उद्या सुधारतील। जर आपल्याला वाटत असेल की काही चुकलं आहे तर सुधारण्याची तितकी त्यांची तयारी पण आहे ना, ते आपण त्यामध्ये काही काळजी करायचं काही कारण नाही। मतदारांना तुम्ही मतदान करण्याचं आवाहन कसं करा? आपण मत दिलंच पाहिजे। आपल्या आवडीच्या, आपल्याला योग्य वाटणाऱ्या अशा उमेदवाराला मत द्या, पण द्याच, आळस करू नका, घरी थांबवू नका। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर बाबासाहेब पुरंदरेंनी मतदारांना आवाहन केलंय, तुम्ही मतदान नक्की करा, आपला जो अधिकार आहे तो नक्की बजावा। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवाससह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।